या साईडला बघ पाण्यात जायला पण फाउंडेशन लावले. काय बाई असं काय बाई भाऊजी तुम्ही तरी सांगा. काय सांगू आता. अजून भांडणं वाक्यच व्हायचे, अजून काही ना झाली. तर गाईज हा आपण घोडा घेतलाय, याच्यावरती मी राईड करणार आहे आणि हॉर्स मला सर्वात जास्त आवडतात आहे. आणि हा व्हाईटवाला आहे, तर दादाचा आहे. काय नाव आहे याचं? पलतो का पुन्हा? पलू ना. बाई बोलतं आधीच बोलतं जास्ती पलवू नको, पण मी याला पळवणार आहे आज. चला तर बघूयात कसं बोलता. कसं वाटलं तुला? इकडे बघ सगळे बसले पार्टी. सो हे गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. जस्ट ब्लॉग स्टार्ट केला आणि सकाळ सकाळची भाकरी आणि नाश्ता आणि 8 वाजता मी उठलोय, कारण की जेणेकरून आम्ही चाललो आज अलिबागला. बघू शकता या साईडला सर्व काय पॅकिंग करून घेतले पण केलं. तू पण येते ना तिथे आमच्यासोबत? काय करशील तू अलिबागला येऊन? माहित नाही तिला. आमचं माहीतच नाही, फिक्सच नाही आहे. आता पहिला तर नाश्ता करून घेऊया, तिकडे राहायचं आहे की 1 डे रिटर्न आहे. आता एक तर लेट झाला, इथं 8:30-9 वाजले. बघू. आम्ही मागीन वहिनी विल्या पैसे. आता सांगता कॉन्ट्री काढायची, तुझे 500 माझे 500. आपण दोघा वेगळा जेवू ना. वापस यायचं नव्हतं ना आपल्याला एकच दिवसात. वापस आवडे लेट जाऊन कशी या तुम्ही? लेट झाली आपली. 2ला पोचले हो तुम्ही. आण किती गव्हाण काही तर बघा एवढं सांगा म्हणा. काही सगळेजण निघाले, तुम्ही बघू शकता. या साईडला भाऊजी, आई वगैरे सगळ्या टेम्पो मध्येच. आम्ही जाणार त्या कार मध्ये, वहिनी वगैरे. पिया जा पटकन टेम्पो. तुम्हाला टेम्पोनच जायचं आहे. मी नको लय घरामध्ये टेम्पो. मला आधीच ऑलरेडी लेट. गाडी आणलीस तू नेलास ना. जेत होतं गाडी. आई बोलतो नको जाऊ. चल. मला वाटलं आकाश बोलला नाही ना. आकाश रात्री बोलला नाही. बंद करू घ्या. कट. मग तू राह ना गाडी. चल त्यांना दादा एकटा. मी पण गाडी नाव. इको चला टेन्शन चाल. हा केला. फॅन कुठचा कसा चालेल तर? चार्जिंग पॉवर बँक आहे. लाईट लावती. लाईट अंधेर झाले. लाईट लावती. हे पिया कुठून आली? प्रिया आपल्या बरोबर येते का? ताई येते का की मावशी ताई? टेम्पो नाही येणार, इचर ना. कळत माझ्या गाडींचा लागत काय? कशाला मामीला तू पाहिजे? आकला नाही दोघींना पण, दोघी एकच गाडी. जुलीला पण यायचं आमच्या सोबत अलिबागला, पण तिला घेऊनच ना चाललो आम्ही. ये कुठे चाललो आता 2 दिवस येत नाही बाय. नाही येणार गाडीच्या पाठी, मला माहित आहे. जुली गाडीच्या पाठी येत नाही येत, मला माहित आहे. गाडीन घुसन डायरेक्ट येणार नाही पाठी. चल पटकन बस. मिनी ना जोरला, आईनी लगेच रच्चे पावला. हे चल जुली. बाय 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 टाटा बाय बाय. तर गाईस बाबा चला तर गाईस निघाला. चला तर गाईस चाललो आता आम्ही. बाय बाय टाटा. वहिनी वरती कर काच, म्हणून तर या गाडीत आलोय. काच वरती कर. कसला वास येते मच्छीचा? मच्छी थोडा तरी वास येणारच. अरे चावी घेऊन आलो ना गाडीची तशी. चला तर गाईज या वर्षीची पहिली ट्रिप आमची निघाली आहे, कशी तरी झाली आहे. सगळ्यांनाच झालेली की जायचं कुठेतरी फिरायला. आणि आईने आमचा प्लॅन केला अलिबागला जायचं करून, आणि मग आम्ही निघालो. डायरेक्ट टेम्पोच घेतले. तो बघ कसा तिकडे बघ, तो तर डेंजरच आहे.
काय करणार आता, वहिनी आमच्या सोबत असली तर थोडंफार खर्च पण होते. नवल पहिला गवल तर थोडा खर्च थोडा नाही लय होते. या साईडला आमच्यासाठी वडापाव मागवले दादाने मस्त की. नको ते थोडा वडापाव पण खातो. मला दे एक टाकून. राहून दे घे, राहून दे राहून दे राहून दे दे दुकल नाही तर. गाईस भरपूर दिवसानंतर वडापाव खातो पण गरम गरम, आणि पाऊस पण थोडा थोडा चालू झाला इथे या साईडला, पनवेल साईडला आम्ही झोपलेलो. माझी झोप पण झाली पूर्ण, एकदम लवकर उठल्या सकाळचे. कसं सांगा मग मला अशी रेडी होत. मस्त गरम गरम आणला दे. रिमझिम पावसानं तू राहिलीस कुठं, तुझी याद येते ग तू राहिलीस कुठं. आणि हा क्लायमेट बघू शकता किती सुंदर असं झालं. आम्ही अलिबागला चाललो आणि अलिबागचा आनंद घेण्यासाठी हा क्लायमेट पण आमच्या सोबत आलाय. भरपूर सुंदर झालं. आता वाटतं पाऊस पक्का जोरात पडणार आहे, पडलाच पाहिजे. हे बघ असं 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 बाहेर निघायचं होतं मला जुम्मू चुकू. तर गाईज गाडी आमची पूर्ण पॅक झाली. आम्ही आलेलो ताईच्या इथे शाहबाज गावामध्ये ताईला घ्यायसाठी. सगळे आम्ही चाललो अलिबागला. अलिबागला जायचं ये बाई, आणि एकाला पुरं येतल्या तर अशी गाडी चालू शिंगी वरती कर ना खास. हा मग एसी चालू केले. बाबू काय अलिबागला चालला? तुझ्या वयानं आम्ही मातीन केलं होतं, तू अलिबागला चालला. हा उलटा बोलत ग, उलटा बोलत आम्हाला. चला तर गाईस ताईला तर घेतल्या आता निघूया त्यांच्या गावातून. आम्हाला आमच्या 4 जण आम्ही कधीच जात नाही. कधी पण माझी फॅमिली, माझ्या बहिणी वगैरे सगळं आमच्या सोबतच असतात. तेव्हाच आम्ही कुठे निघतो आणि तेव्हाच आम्हाला मजा येते एन्जॉयमेंट करायला. कारण की वहिनी एकटी असल्यावर मग तिला कटाला येतं ना. वहिनी सगळी लागतात ना तुला पोरा बाळा अशी सगळी गेला. ऍक्च्युली वहिनीला थोडासा प्रॉब्लेम होता, कारण की पाठीमागे जागाच नाही ना, एकदम गिचमिट झाली आहे. मग यांना आता फेकता जरा टेम्पोन बघू जरा काय विषय आहे. आता आईचा कवा येताना कवा नाही, पण पाऊस एवढा पडणार आहे भाई, जाम पाऊस पडणार आहे. पूर्ण काले काले ढग झालेत भाई, पडला पाहिजे रे लवकर. आपल्या इथं कचरा कोंडी पाहिजे ना, मस्त. तर काय शाहबाज गावातून आता बाहेर निघतो आपण. तर गाईस बघा पाऊस किती जोरात पडतो इकडे. बाबा लय जोरात पाऊस आहे. हा पहिला पाऊस बघतो मी एवढा जोरात आलेला आज. अगं बाई माझ्या पिंक्या इकडे गाव आले पाऊस. येते का घरी मामाच्या इथे? येते का? जल्दी बोल, अलिबाग निकलना है सल सुबह. अभी जाना है अलिबाग. बाबू खातो का बरं भाऊ? जात नाही मला. अलिबागच्या इकडेच या रस्त्याला आहे, जिथून अलिबाग असेल 4-5 किलोमीटर. आणि दुपारच्या 1:30 वाजलेत आणि आम्हाला लागले सगळ्यांना भूक. आणि ऑलरेडी आम्ही घरून जेवण आणलेलं दुपारचं, आणि संध्याकाळचं तर आम्ही राहणार आहोत कुठेतरी हे वगैरे घेऊन, काहीतरी विला वगैरे घेऊन किंवा रूम कुठेतरी भाड्याने घेऊन आम्ही संध्याकाळचं जेवण करणार आहोत. पण आत्ताचं जेवण आम्ही असंच रस्त्यावरती करत आहोत. बघू शकता क्लायमेट तर भरपूर सुंदर झाला आहे, पाऊस पडतोय आणि या साईडला आम्ही बसलोय. आणि जागा पण आम्हाला मस्त भेटली आहे. बघू शकता समोर या साईडला आहे एक साईडला छोटासा पूल आणि मस्त. कसं वाटतंय? काय चाललंय तुझं? या बसायला दिन दगड घेतलाय. ही जेवणाची मजा काहीतरी वेगळीच असते. असे नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स केलेच पाहिजेत, भारी वाटतं. काय जेवायला? एकट्याने नाही जेवायचं, दोघा जाऊला जाऊला
आई त्या ग दालमुंडी ती कोण बोलला मला पण नको खरोखर आम्ही वांगा खाऊ वांगा हा, मला पण वांगाच पाहिजे हा तू वांगा मी सुकट खाईल आई मला सुकट दे बर्फान ठेवली दालमुंडी मला सुकट वहिनी ना खाणार तिचा उपास आज भाऊजी थोडीशी चटणी द्या हा आलो थांब थोडी चटणी घ्या दे मस्त लागते ही मोय मोय चला ताईने आपली सोय केली बसायला पण बाबू बाबू घुसला काहीतरी पायन माझे मोय मोय झाला चला आणि असं जेवणाची सुद्धा वेगळीच मजा आहे वाईफ येते या साईडला आमच्या जुडवा दोघी जणी बसले एक ओवी आणि एक मान एक एक करून घ्या एक एक करून घ्या हे बघ हावरेगिरी करतात प्रत्येक जण बस झाला जा आता मला खाऊन द्या वहिनी काय माझ्यासाठी दिलंय ते या म्हणजे खायला सुकट आणि जावला काय सुकटच आहे का जाऊलाय शेंगदाण्याची चटणी कसं वाटतं पाहिजे तुला हा मस्त तुमच्या इकडे आलो का आमचं स्वयंपाणी करतो का नाही काय करतो स्वयंपाणी तो गेली वडापाव खावला मी आम्हाला फक्त दुसरा काही ना खावला घालू नको सगळी आता यांच्या अलिबाग मध्ये आलोय बघूया अजून पुढे जाऊन काय सोय करते वहिनीची आमची दादाची काहीतरी आमची आवरांची तरी काय केला आम्ही घरचे आणले बाहेर मी नाही आणला तेव्हा खाला ना तुमचं जेवण आता जस्ट मस्त पैकी जेवण केलं सगळ्यांनी मिळून या साईडला आता कसली बनवल्या भाऊजी कोणत्या बीच वरती जायचा प्लॅन झाला आपला टाइम लागेल ना जायला काय तिथं सगळं राईड आहेत का करायला हा घोडा पण आहे? गदा पॅराशूट बाबा पैसे देतील चला कुठं पण चला हा चला हा असं करू फार्म हाऊस चला 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 गोल्या गोल्या येतो आमच्या गाडीन कोण नाही एक सीट खाली आहे चल पैसे खपलं ना व कसलं एवढे पैसे घ्या खपलं का उतरायला खपलं का आईचं थांबणार नाही अरे ते कुठं जातील जाऊ का आईजवळचे पैसे घे. किती घेऊ 2,000 रुपये अरे पेट्रोल टाकायला पैसे आई देईन का पैसे पेट्रोल टाकायला पैसे लागतात आई ना देणार 500 रुपये मागजा पडलीशी आई 500 रुपये दे ना 500 दे मागितल्यावरती आई 1000 देते वा वा वा. आई सुट्ट दे सुट्ट नाहीत तू मला सांग आई बाबा आता काही बोलूच नको तू तर काय बोलूच नको बाबूने पैसे तुला द्यायला पाहिजे तू बाबूला देत आतापर्यंत या आई मग अजून द्या 500 चल नको देऊ दे अजून 500 दे पोर बोलली ना तुझी जास्ती जा जा 1000 दिलं चला झालं का काम दिले 1000 दिले तुम्हाला कोणला दिले नाही मी भांडून घेतल्या देत नव्हते अरे पैसे माझ्यासाठी दिले बोलूच नको मामा तू हा ना हा चला तुम्हाला पण यांच्या 100 दे किती होतील 100 200 300 300 8 400 कपटी ही बॅग एक तेरा एक मेरा दो तेरा दो मेरा
तर काही जस्ट आलो आम्ही आणि इथे रूम बुक केला आम्ही. बघू शकतो सुंदर असा. हे बघा कसला ही पाणी घ्यायला आले. फ्रेश वगैरे होत आहे, रेडी होणार आहे आता आणि लगेच निघणार आहे. आम्हाला तर इथे येता येता 4 वाजलेत भाई. म्हणजे आमची सगळी फॅमिली होती आणि त्याच्यामुळे येता येता म्हणजे इथं धाम तिथं धाम स्टॉप करत करत पूर्ण 4 वाजवलेत. आता थोडंफार आम्ही बीचवरती जाणार आहोत, थोडं फिरणार आहोत आणि मी नेक्स्ट डेला ना आपण पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत अलिबाग. म्हणजे पूर्ण इथे फिरणार आहोत नेक्स्ट डे. तर आता आम्ही नॉर्मली चाललो आहे, गरम जास्त होते म्हणून जाऊयात थोडासा समुद्राचा आनंद घेऊयात. चला तर मी पण टी शर्ट वगैरे चेंज करतो, सँडल वगैरे घालतो आणि मग निघू. वहिनीने घातली माझी टी शर्ट. कोणाचे? हा का, मला वाटलं माझी घातली काय? माझी तर ढिल्ली झाली असते. हा माझ्या दुकानातली आहे, बरोबर बोलली तू. तर काहीच मी घातली सँडो. आता सँडोवरती मस्त एन्जॉय. बाबू तू नाही, अरे हिरोईन पण आली. तूने का घातले या? 150 रुपया का लिया मेरे को मालूम है, गुरुवार के बाजार से. दोनों भी 150 300 का है. बघा सगळं तयारी करतात ते जायसाठी. या साईडला बघ पाण्यात जायला पण फाउंडेशन लावले. काय बाई असं, काय बाई असं. भाऊजी तुम्ही तरी सांगा. मी काय सांगू आता? अरे नॉनसेन्स, फाउंडेशनची पावडर आहे समजला. सगळा वैतागली लोक तुम्हाला निघता निघता 2 तास लावता. कोण लोक बघायला पवतच आहे, त्यांची जाईलच ती पावडर. भाऊजी पिसाले. ती पावडर जाईलच. पावाला काय तुम्हाला पावडर जाईल? करा करा. हा ही कशी मागे राहिली, त्याच बोललो तू कशी मागे राहिली बाहेर. बोललो आताच बोललो. आणि दुसरे कपडे भेटलेच नाही का? माझ्या भावाचे कपडे भेटले का तुला? अजून भांडणं वाक्यच व्हायची, अजून काही ना झाली. तर काय यांचा टेम्पो बघा इकडनं निघालाय आणि आम्ही निघालो तर गाडीमध्ये. आपल्यासोबत बाबू घेतलंय. चला जाऊ जरा थंड थंड वातावरणाचा घेऊ. आई तुला मी खदानी पण नेलीस ती. इथे आईची घरात नव्हती आवरे लांब. आई वैतागली कदानीवर गेलं तर पत्करलं असेल मला असेल खरोखर. नाही वैताग आला ना, रास लांब आलो आपण. आई काशीद बीचला आलो आम्ही, भरपूरच जास्त लांब आलोय. अलिबाग मध्ये गेलो असतो तर एवढ्याला आम्ही आंग बिंग धुवून आराम करायला गेलो असतो. आवरा लांब आहे काशीद बीच. मी तर पहिल्यांदा आले आवरे लांब. आता तिकडूनच जातो मी नागाव बीच वाल्याच. रास लांब आहे. आता ठीक आहे जाऊयात, एन्जॉय बरं झालं. तर काही जाऊयात. आता आलोय इथं गाडी पार्क केली आहे, आता बीच वरती जाऊयात. अलिबागला तर आलोय पण इथं राईड करायला एवढं काही नाहीये. टांगा गाडी आहे, घोडा वगैरे आणि ती बाईक असते 4 चाकांची ती आहे. आणखी काहीच नाही आहे इथं बघण्यासारखं, कारण की समुद्राला उधाण आले असं बोलतात ते. आणि सगळ्या काय राईड वगैरे इथे बंद केल्या आहेत. सो त्याच्यामुळे आम्हाला एवढं काही एन्जॉयमेंट करायला भेटणार नाही. सगळेजण अपसेट झालेत कारण की आम्ही आलेलो इथं एन्जॉयमेंट करायसाठी, पण तसं काय झालंच नाही आहे. ठीक आहे आता सगळेजण येतील फॅमिली वगैरे, आपण पण थोडंसं समुद्राचा आनंद घेऊ. आई आणि वहिनी तू एक काम कर, इथं डोंगर उभा कर. हे बघ तसा हिजावं काय चाललंय. बाबूला बसत का? कोणला? बाबूला. तोंड फक्त टाकून ठेवा गे. तरी पण बाबू मम्मी बघ तुझ्यासाठी काय करते. इकडे बघ, इकडे बघ काका कंते. बाबा हिने खरंच कुठला बाबू उशी ठेवती. हा तर गाईज हा आपण घोडा घेतलाय, याच्यावरती मी राईड करणार आहे. आणि हॉर्स मला सर्वात जास्त आवडतात आहे. आणि हा व्हाईटवाला आहे तर दादाचा आहे. काय नाव याचं? गुरु नाव आहे. पलतो का पुन्हा? पलू ना? बाई बोलतं आधीच बोलतं जास्ती पलवू नको, पण मी याला पळवणार आहे आज. चला तर बघूयात कसं पळता. हा 2 मिनिटं का वापस आलो. इथंच आहे मी, इथंच आहे. तर काहीच आता आलोय आम्ही टांगा गाडीमध्ये, कारण की आपली फॅमिली आहे त्याच्यामुळे घोड्यावरती तर जामच मजा आली. आणि टांगा गाडीची सवारी फर्स्ट टाइमच करतोय मी. त्या साईडला आई बसते. कोण कोण आहेत? आई कसं वाटलं तुला? इकडे बघ सगळे बसले पाठी. घाम जाम येतोय, डेंजर घाम येतोय.
आईला काहीच ना वाटत अंगावरती येईल नाही त्यांचा रोजचा काम कुठे घेऊन जातील आपल्याला तर गाईस केली आम्ही टांगा गाडी कसं वाटलं माहिती तुला टांगा गाडी डायरेक्ट पल्लाली आई पण उतरले आता थोडासा पाण्यात पोहूयात पलवा ना मीने पलवला ले मजा येतं काय करायचं माहिती का हा हा कुठले तुम्ही बारवी डॅमचे कधी आले तुम्ही आजच बापरे मजा नाही ना एवढ्या तर गाईस पाणी बघा लाटा वगैरे भरपूर आहे बारक्या पोरांना तर नाही घेऊन जाऊ शकत म्हणून त्याच्यामुळे सगळं बंद केलाय नाही या माझ्या दोघी जणी बनशी नुसत्या उऱ्या खातात त्यांना कहाणीवर हाल लागेल दोघीला बाय माझी व्हिडिओ कर अशी पकड हाय कुठे राहता तुम्ही पनवेलला सगळे इकडे झाले वाटतं आज मुंबईचे लोक हा हा काढू का अवतार झाला हा माझा तर गाईस भरपूर एन्जॉय केला पाण्यामध्ये तर वा तुम्हीच एन्जॉय करायचे हा एकटे गोल्या कुठे होता मग सरची टांगे गाडीची सवारी करून काहीच नाही वाटला घोड्यावर बस ना मग घोड्यावर बसले टुंट्यान उड्या मारशील लय डेंजर उरत तर गाईज भरपूर एन्जॉयमेंट केली आहे आता निघूयात आणि उद्या जाणार होता आपण अलिबाग बीचला तिथं सुद्धा करणार आहोत भावाची गाडी बघू शकता मी चालवणार नाही उद्या बसत काय करते हा बस नुसतं फोटो तू तर काय आता आलोय पाहून वगैरे आणि डायरेक्ट चाय प्यायलाच बसलोय आम्ही सगळे चला तर गाईज निघालो आता आम्ही इथनं आई कसं वाटलं तुला पाण्यामध्ये पोहून नाही भारी वाटला रे बाबा बहिणी तुला आईने जाम डुबक्या मारल्या आई उलट्या डुबक्या मारत होती डुबक्याने चलत तो निघाल अरे आईला कवा लाट येतं समजतच नाही बाबा बाबा आईला उचलून दमलो उचक्या लागल्या मला 2 वेळा पण त्याने उचलली गाईज 2 वेळा तुने उचलली 1 वेळा जावेने उचलली भरती येतं ना म्हणून आई ते आवरा या झाले ना तर नाही आवडी जोरात हो ना जाम पाणी पास येते म्हणून तर सगळं बंद केलं राईड वगैरे कोणतरी नाव काढतं वाटतं माझा कोण काढतं रे बाबू तू नाव काढतं का माझा नाही बोलतोय मान आलं तर बघ बाबू तू काढतो नाव तू नाव काढतं का माझा चला आलो जस्ट याला जरा असं कसा खेचायला लागेल इकडे खेचू कर आने दे चला आमचीच गाडी पहिला आली आता टेम्पो येईल पहिला तर जाऊयात आंघोळ वगैरे करूयात फ्रेश होऊयात बाबा भूक पण लागले रात्रीची सोय करायला लागणार इथं जेवण वगैरे बनवणार आहोत आम्ही असं फार्म हाऊस बघतो जिथे आम्हाला राहण्याची सुविधा पर्सनल भेटेल आणि जेवणाची सुद्धा कारण की आम्हाला घरचं जेवण जास्त आवडतं बाहेरच्यापासून कारण की आईला घरचंच लागतं आणि मला पण घरचंच लागतं कारण की घरातले सगळे सुंदर जेवण बनवतात आणि मला त्याच्यामुळे मी खातच नाही घसा पण बसतो माझा जस्ट उठलं मी तर असं आहे की एक झोप काढली आहे आणि आता जेवायला बसलो आहे सगळेजण जेवायला बसले त्या साईडला तुम्ही बघू शकता त्या साईडला माझी आई आहे आणि आम्ही या साईडला माझी आई वगैरे आणि या साईडला कॅमेरामॅन भाऊची सुद्धा आहे त्या साईडला आपले आणि जेवायला विष्णू भाजी म्हणेल जी माझी फेवरेट आहे तर चला पटापट जेवण करून घेऊ
आलो आता बेडरूम मध्ये, जेवण वगैरे सगळ्यांचं झालं. आता ह्या ब्लॉगला आपण इथेच एंड करणार आहोत. आमचा बेडरूम बघू शकता असा छोटासा आहे. या साईडला सगळं गोलू झोपला, आशिष झोपलाय. या साईडला चेरी हसून दाखव एकदा. ताली दे पटकन. काय झाला बाबू तर उठून रडायला लागलाय. ही आमची मस्तपैकी रूम आहे आणि इथं गोल्याला आमच्या चांगला धुमसलाय पप्पाने. एसी रूम आहे म्हणून सगळेजण इथं झोपायला आलेत. इथं ताई पण आली. आता तू पण आमच्या रूम मध्ये झोपशील? नाही, ती जरा गोल्याला समजावला आली आहे. हा. आता झोपल्यावर झोपतील डायरेक्ट. बापूस बोलल्यावर नाही बोलत आता. बापूस बोलल्यावर तू इथं का झोपला मग सांग. चला गाईस, या ब्लॉगला इथंच एंड करूयात. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. आणि उद्याच्या दिवशी आम्ही जाणार आहोत अलिबाग बीचवरती. आता होतो आम्ही काशीद बीचवरती. भरपूर एन्जॉयमेंट केली. उद्या पण आम्ही असंच एन्जॉयमेंट करणार आहोत. बाबू करायचं का ना एन्जॉयमेंट? हाँ, और ये हिंदी में बात करता है. ओके गाइस, बाय बाय करो गाइस को. गुड नाइट. कल मिलेंगे इसी ब्लॉग में. ऐसा बात कर हिंदी में. इंग्लिश मीडियमचे पोरं आहेत, हिंदीला डेंजर बोलतात. भेटूया तशाच नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय गाइस.